बघचनो समयस्तांक नमस्कार आणि हो व्हिडिओ आज करचो भोव गरजेचो जावन आसा आणि तुमी समेस्तनी पळय जाल्लो जावन आसा. जर तर तुमी भारतांत आसात, प्रायस्त जावन आसात, हांव पयलीं केवल एफ.डी.च्या पयशांनी मात्र दीस काडटलों. दिशीन दिशीन म्हजीं भुरगीं पयशे धाडटलीं आनी ते म्हाका पावते आसले, केदाळे पयशे काडयत आसले, केदाळे पयशे घालयत आसले. कॅश ऑन वेव्हार करतलो म्हणून तुमी चिंत्तात तर जाल्यार तुमी हो खंडीत जावन व्हिडिओ पळय जाय. जर तर तुम्ही आमच्या कृषीच्या इन्कमाक टॅक्स ना आमी केदाळे कशे पयशे घालयत म्हूण चिंतून तुमी आसल्यात तर जाल्यार खंडीत जावन तुमी हो व्हिडिओ पळोवंक जाय. तितले मात न्ही तुमी एक वर्किंग प्रोफेशनल्स ओके आमकां टॅक्स बंदन पुरो जाला हर एक फावटी आमच्यान तितले टॅक्स काडटात, तितले टॅक्स काडटात म्हूण तुमी कंत करनासल्यात तर जाल्यार तुमी खंडीत जावन हो व्हिडिओ पळयचे. तितले मात न्ही तुमी जर तर एन.आर.आयज आणि हांव म्हज्या आवय-बापायक पयशे धाडटलों, म्हाका प्रॉपर्टी तंगी, तंगी, हांगा तंगी पयशे येतले, पूण म्हजे इन्कम टॅक्सा भितर ते पयशे नातले त्या खातीर हांवें टॅक्स बंदिजे म्हूण नातले म्हूण जर तर तुमी चिंतेत आसात तर जाल्यार तुमी हो व्हिडिओ पळयचे. तर हर एकल्यानी हो व्हिडिओ पळयचे जावन आसा त्या देखून तुमी दयखर हो व्हिडिओ जाता तितले लोकांक तुमी दान दिया आणि जायते लोकांक हाचे तावन प्रयोजन जावचे बरे पळया. आणि भोव बेजाराची गजाल कालंगी म्हणून सांगल्यार जायतो लोक व्हिडिओ पळयतात पूण सबस्क्रायब करनात. आमच्या डाटा प्रकार 74.6% लोकांनी मात्र येदोळ्यो येदोळ व्हिडिओ पळयल्यात आणि सबस्क्रायब करूना. खाली 24% लोकांनी मात्र सबस्क्रायब केला. त्या देखून तुमचे समेस्त लागी कालती विनंती जावन आसा जर तर तुमी येदोळ आमचो व्हिडिओ सबस्क्रायब YouTube चॅनल सबस्क्रायब करूना तर जाल्यार दयेखर सबस्क्रायब करा. तुमचे एक सबस्क्रिप्शन जायत्या लोकांक अं, उमेद दिता आनी जायत्या लोकांक हातूंत जायत्या लोकांक हो व्हिडिओ पाशार जावंक खूब कारण जाता आनी तातूंत तुमी होबडावचें कितेंच ना पूण खंडी जावन जायत्या लोकांक तुमी शेअर केल्ल्यान जावंक पुरो वा लायक बटन दामल्यान जावंक पुरो जायत्या लोकांक हातूंत एक बरो प्रयोजन जाता म्हणून म्हजी अभिप्राय जावन आसा. हांव दोतोर डॉ. मारिया प्रमिळा चार्टर्ड वेल्थ मॅनेजर एंड फायनान्स कोच. आयच्या ह्या व्हिडिओंत 2026 गव्हर्नमेंटान कसले रुली बदलिल्ल्यात, कसले रेग्युलेशन काडल्यात आणि स्पेशली इन्कम टॅक्सांत कसली बदलावण आयल्या, हाच्या सरसंगती विशयांत आज आमी डिस्कस करया. जावंक पुरो तुमचे कॅश ट्रान्झॅक्शन, जावंक पुरो यू.पी.आय. ट्रान्झॅक्शन, जावंक पुरो तुमी प्रॉपर्टी बाय वा सेल करतात, जावंक पुरो तुमी रेंटाक प्रॉपर्टी दिल्या आणि तुमकां रेंट कामगी दित आसात, जावंक पुरो तुमी इन्कम टॅक्स फायल करतात वा फायल करिनात. हर एकल्यांनी पळय जाल्लो व्हिडिओ जावन आसा. हर एकल्या खातीर हातूंत हांव जायते दीस हांव शिकोवंक मेळटलें ते करता. एक नोटबुक घेया, पेन घेया आणि जे कितें हांगासर हांव सांगता त्या विशयांत तुमी नोट करून दवरा आनी खंडी जावन मुखार तुमकां हाचे तावन प्रयोजन जातलें. ओके आतां विशय ऐकया. 2026 एप्रिल 1 तारीख तावन कसली बदलावण हाडल्या आणि ती बदलावण तुमची जिणेंत तुमी कशी लागू करची हाच्या विशयांत पळया. एप्रिल 1 तारीख तावन इन्कम टॅक्सांत जायती बदलावण आयल्या. पयले इन्कम टॅक्स 1961 ॲक्ट चालू आसले आणि 65 इयर्सा उपरांत ही जायती बदलावण हाडल्या आणि इन्कम टॅक्स ॲक्टच तांणी बदलिला आणि 2025 ॲक्ट तांणी प्रारंभ केला. आणि जायत्या जणांनी तुमकां कळयत आसलें सांग पुरो तुमी सीनियर सिटीझन्स सांग पुरो वा तुमी नॉर्मल तुमचे कडेन एफ.डी. दवरून तुमकां इंटरेस्ट येतले जावंक पुरो तुमी पयले सीनियर सिटीझन्स 15 फॉर्म दितल्यात आणि 15 सीनियर सिटीझन न्ही आसलीं फॉर्म दितल्यात आणि सांगतल्यात आमची टी-डी-एस डिडक्ट करनाकात म्हणून सांगून आणि आज एप्रिल 1 तारखे तावन ही फॉर्मां सगळीं बदलल्यांत आणि 15 बदलून 121 जाला. फॉर्म नंबर 16 टी-डी-एस डिडक्ट करतले आणि ते दाखयतले तातूंत ते फॉर्म नंबर 16 बदलून 130 जाला आणि 25 फॉर्म बदलून 168 फॉर्म जाला. सो हे तुमी तुमच्या गमनांत दवरचें जावन आसा. आणि तुमकां कळीत आसल्या प्रकार थोडे संगतीक पॅन गरज आसले, थोड्या संगतीक पॅन गरज नासले. पूण आज डिजिटलीकरण जायत्या संगतीक तांणी पॅन गरज करून सोडला आणि हाचे विशयांत तुमी गमनांत दवरचें जावन आसा. आणि तुमकां कळीत आसल्या प्रकार न्यू टॅक्स रेजीम आणि ओल्ड टॅक्स रेजीम म्हणले 2 संगती आसात. न्यू टॅक्स रेजिमांत अप टू 12 लाख म्हणसर तुम्ही सॅलरीड एम्प्लॉयी जर जाल्यार 12.75 लाख म्हणसर तुमकां टॅक्स बनवूंक नातले. आणि जर तर तुमी ओल्ड टॅक्स रेजिमांत वेतात तर जाल्यार तुमकां थोडे डिडक्शन्स वा एक्झम्पशन्स मेळटे आसले आणि ते पूरक ॲज पर द टॅक्स इन्कम टॅक्स लॉ तुमी बांदूंक आसले.
पूण नो ओल्ड टॅक्स रिजीमाक कोण येता तांकां जायती बदलावण हाडल्या हाचे विशीं हांव मुखार सांगतलें. जायते चड इथे इन्कम टॅक्स एक्झम्पशन घेवंक तुमकां कळोव जातलें. प्रत्येक जावन न्हू इन्कम टॅक्स बंचाक डेडलायन्स कशी आसा. तुमकां हाच्या आदींच कळीत आसल्या प्रकार येदोळूच पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करी म्हणून गेले ते एका 2 वर्सात हांव सांगते तसात टाईम एक्सटेन्शन दिते तसात. ह्या पटी त्यांनी कड्डायचे केला जून 30 तारखे भितर 2026 भितर तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करूंकच जाय. जर तर तुम्ही करिना तर जाल्यार तुमचे पॅन इनऑपरेटिव्ह जाता. तुमकां ते यूज करूंक जावचे ना. तेंत इन्कम टॅक्स फॉर्म नंबर 1 आणि 2 तो कोण इन्कम टॅक्स फाईल करतले म्हणजे सॅलरीड पर्सन आणि एच-यू-एफ म्हणून आसले तांणी कोण ती फाईल करते असले. कोण बिझनेस करना तर केवळ सॅलरी इन्कम आणि अदर सोर्स ऑफ इन्कम काले येता हांव तो मात्र करतली. तांकां जुलै 31 पयलें तीच डेट आसली जुलै 31 2026 भितर तुमी इन्कम टॅक्स फाईल करूंक आसा. तेंत जर तर तुमी बिझनेसमॅन आणि तुम्ही इन्कम टॅक्स जावं करून स्टॉक मार्केटीन तुम्ही ट्रेड करतात तर तुमचेच म्हणलें बिझनेस आसा आणि तुम्ही इन्कम टॅक्स फॉर्म 3 आणि 4 आणि तुम्ही इन्कम टॅक्स फाईल करता तर जाल्यार तुमकां 1 म्हयन्याचो अवकाश असो दीत आसा. ऑगस्ट 31 2026 भितर तुम्ही इन्कम टॅक्स फाईल करूंक आसा. 1 म्हयन्याचो एक्स्ट्रा अवकाश तुमकां दिला. आणि जर तर तुमचे इन्कम 50 लाखाचे की चड आसा, 1 करोडाचे की चड आसा आणि टॅक्स ऑडिट करूंक आसा तुमकां. जर तर त्या संदर्भात तुमकां सप्टेंबर 30 तारखे म्हणसर तुमकां अवकाश आसा आणि तुम्ही टॅक्स ऑडिट करून मॅन्डेटरी 30th सप्टेंबरा भितर तुम्ही इन्कम टॅक्स फाईल करूंक आसा. तेंत जायते जणांनी हाच्या आदी इन्कम टॅक्स फाईल करूंक ना म्हूण चिंत्या. सो जर तर तांणी आनीकी इन्कम टॅक्स फाईल करीचे म्हूण तुमकां मोन आसा तर जाल्यार देन डेफिनेटली तुमी मार्च 31 म्हणसर तुमकां इन्कम टॅक्स फाईल करूंक एक्सटेन्शन दिला. पूण विथ द पेनल्टी फाटल्या 4 वर्सांचे इन्कम टॅक्स तुमी फाईल करूंक जाता. पूण हर एका वर्साक खंयच्या वर्साक कितले पेनल्टी म्हणगल्या ते तुम्ही समजून काडून घेवचे. तुमच्या सीएक तुमी संपर्क करा. जर तर तुमकां कोणी सीए मेळना तर जाल्यार तुमी खंडी जावन आमकां संपर्क करी येता. आमी तुमकां आमच्या टिमांतल्यान तुमकां कुमक करतल्या. तुम्ही तुमची डेट फायंड आउट करून तुमकां टॅक्स फाईल करूंक आसा तर जाल्यार तुमी टॅक्स फाईल करची साध्यता आसा. आता कोणे पुरो ऑडिट करूंक आसा. इन्कम टॅक्स फाईल करतना ऑडिट करून इन्कम टॅक्स फाईल करूंक आसा. जर तर तुमचे बिझनेसचे टर्नओव्हर 1 करोडाचे की वयर आसा, तर खंडीत तुम्ही ऑडिट करी जाय. आणि तिथे मात नाही जर तर तुम्ही इन्कम टॅक्स प्रिझम्पटिव्ह सेल्सांत करतेत असल्यार आता तुमचे इन्कम 50 लाखाचे की चड आसा आणि तुम्ही 8% चे की उणे जर तर तुम्ही प्रॉफिट दाखयतात आसात तर जाल्यार देन तुम्ही ऑडिट करूंक आसा. चिंते तुमचे प्रोफेशनल इन्कम येतात आसा 50 लाखाचे की चड आसा आणि तुमचे टोटल प्रॉफिट 50% चे की उणे तुम्ही दाखयतात आसात तर जाल्यार तुम्ही ऑडिट करूंक आसा आणि ऑडिट करून सप्टेंबर 30 तारखे भितर तुम्ही इन्कम टॅक्स फाईल करूंक आसतले. जर तर तुम्ही इन्कम टॅक्स फाईल करिनात तर जाल्यार टायमार करिनात तर जाल्यार तुमकां खंडीत ती पेनल्टी पडची साध्यता आसता. तर पेनल्टी कशी पडटा गे म्हणून सांगो ना. तुम्ही सप्टेंबर 30th भितर करतात तर जाल्यार तुमकां पेनल्टी आसची ना. सप्टेंबर, ऑक्टोबर 1 तारखेतावन 30 दिसा भितर लेट जाले तर जाल्यार मिनिमम 75,000 तुमकां मॅन्डेटरी पेनल्टी पडटली. पयलीं अशें आसलें की तुमचे ते ऑफिसर्स डिसायड करतले कितले पेनल्टी गलीजे गी म्हणून सांगून तुमी कितले दीस डिले केला काले म्हणून सांगून. आजकाल ते पुरं कान सोडला आणि इट इस मॅन्डेटरी सगळ्यांक आणि सेम टाइप ऑफ पेनल्टी पडटली. तुमचे ₹75,000 मॅन्डेटरी पेनल्टी पडटा आणि तेंच 75,000 म्हणसर तुमचे पेनल्टी येवचे चान्सेस असतात आणि 30 दिसाचे की चड आसा तर जाल्यार तुमकां 1.5 लाख म्हणसर पेनल्टी येवचे चान्सेस असतात. सो त्या देखून घाई करिनाकात. केदारय थोडे पटी इन्कम टॅक्स फाईल करूंक आसतना लास्ट मोमेंटाक प्लॅन करचे आसा. इन्कम टॅक्स प्लॅनिंग करतना लास्ट मोमेंट मार्चाक आनी पुरा प्लॅनिंग करूंक करतात आणि रॉंग डिसिजन काडून घेतात, रॉंग इन्व्हेस्टमेंट काडून घेतात. आता एप्रिल प्रारंभ जाला, एप्रिल सगळं 1 वर्स आमकां आसा आणि इवन इन्कम टॅक्स गेले त्या वर्साचे फाईल करूंक आमकां लगभग आनीकी एक 3 ते 4 महिने आसात. त्या खातीर तुम्ही आजच प्लॅन करा कशे करीचे, कितें करीचे, कितें पुरो डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी दवरीचे ते पुरो प्लॅन करून तुम्ही इन्कम टॅक्स फाईल करी जाय म्हणून म्हजी आशा जावन आसा. आणि जीएसटी रजिस्ट्रेशनांत तुमकां येदोळसो कळीत आसल्या प्रकार जर तर तुम्ही गुड्सांत ट्रेड करतात म्हणून सांगल्यार एक 40 लाख म्हणसर एका वर्साक तुमचे टर्नओव्हर आसा तर जाल्यार तुम्ही जीएसटी करीचे म्हूण ना.
तेंत तुम्ही सर्व्हिसच करतात आणि 20,00,000 म्हणसर तुमची सर्व्हिसेस टर्नओव्हर जाते तसा तर जाल्यार तुमी इन्कम टॅक्स सॉरी जी-एस-टी तुमी जी-एस-टी सर्टिफिकेशन आसा जे म्हण गरजना. जर तर मिक्स आसा तुमी गुड्सय करतात, सर्व्हिसेसय करतात तेन्ना मॅक्सिमम 20,00,000 20,00,000 उतरले तुमी जी-एस-टी रजिस्ट्रेशन करूंक वचा, जी-एस-टी फायलिंग करूंक वचा. जायतीं जाणां ओके मागीर पळया जी-एस-टी रजिस्ट्रेशन करतात, पूण जी-एस-टी फायलिंग करिनात. एव्हरी क्वार्टर वा एव्हरी मंथ तुम्ही जे कितें तुम्ही सेट केलां, तशें तुम्ही सेट केलां तर जाल्यार देखून तुमचे सीए कन्सल्ट करा. हांवें कांय टर्नओव्हर करूं ना, म्हजे 20,00,000 म्हणसर टर्नओव्हर जावना, 40,00,000 म्हणसर टर्नओव्हर जावना, पूण जी-एस-टी काणयन दवरला हांव फायल करिना म्हणून सांगल्यार तुमकां पेनल्टी पडची साध्यता आसता. तुमी ते फीज भरूंक आसता, तर तुमी नील रिटर्न तरी करूंक आसता. कांय टर्नओव्हर ना म्हूण तरी तुमी दाखोवंक आसता. त्या देखून तुम्ही कन्सल्ट करा आणि त्याच्या उपरांत तुम्ही तुम्ही सीएक कन्सल्ट करण वा तुमकां कोणी मेळना तर जाल्यार आमी तुमकां सीए संपर्क करून दिता. तुम्ही कंप्लायन्स करेक्ट आसच्या बरी पळय जाय म्हूण म्हजी विनंती जावन आसा. नेक्स्ट आमच्या वर्किंग प्रोफेशनल्सांक जायत्यांक बरी खबर जावन आसा. कितें गी म्हणून सांगल्यार तुमचे बेसिक पे येदोळ म्हणसर तुमच्या कंपनींत आनी पुरा तुमचे टोटल सीटीसींत तुमचे बेसिक पे 50% चे उणे आसले जाल्यार चलते आसले. पूण आतां तांणी कितें म्हणांगी म्हण सांगल्यार शिंदे तुमी एक 10,00,000चे टोटल सीटीसी आसा तर जाल्यार मिनिमम 5,00,000 तुमचे बेसिक पे आसा सै. म्हळ्यार 50% ची चड तुमचे बेसिक पे आसा सै. हाका कितें बदलावण साध्य जाता कित्याक तुमचे बेसिक वयर तुमचे पी-एफ जावंक पुरो या इतर तुमचे कांय बेनिफिट्स दिवचे आसले ते तुमकां दिताले. सो त्या खातीर बेसिक चड जाल्ल्यान तुमकां इतर बेनिफिट्स तुमकां चड मेळटात. आनी कंपनीन तांची सेटलमेंट 2 वर्किंग दिसा भितर म्हळ्यार तुमची फुल ऑर फायनल सेटलमेंट 2 दिसां भितर तुमचे करूंक आसतले. सो ते तांकां सोडलें बट एनीवे तुमकां थंय चड बेनिफिट मेळटा. आनी जायत्या जाणांनी तुमकां एडिशनल तुमी ओल्ड टॅक्स रेजिमाक वेतात तर जाल्यार तुमकां कळीत आसल्या प्रकार तुमी ओल्ड टॅक्स रेजिमाक येताना थंय तुमी एच-आर-ए तुमकां एक्झम्पशन्स आसतले. पूण एच-आर-ए म्हणटना पयले मेट्रोपॉलिटन सिटीक नॉन मेट्रोपॉलिटन सिटीक 40% मात्र तुमकां एच-आर-ए आसतले आनी मेट्रोपॉलिटन सिटीक 50% एच-आर-ए आसतले. पयलें केवल दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई हे तुमचे मेट्रोपॉलिटन सिटी जावन आसले. आता 4 सिटीज एडिशनल ॲड केल्यात आणि आमच्या कर्नाटकात तुमकां कळीत आसा बंगलोर, हैदराबाद, पुणे आणि अहमदाबाद ते एडिशनल मेट्रोपॉलिटन सिटींत ॲड केल्यात. मेट्रोपॉलिटन सिटी म्हणटना इन्फ्लेशन चड आसता. सो नॉर्मली तुमकां एच-आर-ए नॉर्मली 50% म्हणसर क्लेम करूंक अवकाश आसा. आणि अशें म्हळें म्हणटना जर तर ते मेट्रोपॉलिटन सिटी जायले जाल्यार तुमचे इन्शुरन्सचे प्रीमियम चडचे चान्सेस आसता. कित्याक म्हणून सांगल्यार मेट्रोपॉलिटन सिटीक प्रीमियम केताळय चड आसता. कित्याक मेडिकल इन्फ्लेशन जावं दी, इतर इन्फ्लेशन जावं दी तें चड आसता. आणि नेक्स्ट जायती बदलावण हाडल्या जर तर तुमी ओल्ड टॅक्स रेजिमांत तुमी टॅक्स फायलिंग करता तर जाल्यार पयले मील कुपन्स एका दिसाक ₹50 मात्र तुमी एक्झाम्पशन कान घेत आसले. पूण आतां एका व्यक्तीक ₹200 पर डे म्हणसर तुमकां मील कुपन्स एक्झाम्पशन कान घेवंक साध्य आसा. तितले मात्र न्ही भुरग्यांच्या एज्युकेशना खातीर ₹100 एका म्हयन्याक एका व्यक्ती एका भुरग्या खातीर म्हूण आसले म्हळ्यार एका वर्साक सड्ड म्हळ्यार ₹1,200 तुमी एक्झाम्पशन कान घेत आसले. पूण आतां एका भुरग्याक एका म्हयन्याक ₹3,000 म्हणजे ₹36,000 एका भुरग्याक एका वर्साक तुमी एक्झाम्पशन कान घे तितले मात्र न्ही. भुरगीं जर तर दोगां जाणां भुरगीं आसा तर जाल्यार ₹72,000 जातात. तेंच तुमी जर तर भुरग्यांक हॉस्टेलान दवरला. हॉस्टेलाचे फीज तुमी काल एक्झाम्पशन कान घेवंक आसा तर जाल्यार तेय हॉस्टेलाचे फीज एका भुरग्याक 9,000 लेखान. सो म्हणून सांगल्यार 9,000 एका भुरग्याक एका म्हयन्याक, एका वर्साक एका भुरग्याक कितले जातात लेकरां आनी तशेंच 2 वर्सांक ₹1,08,000 आनी दोगां भुरगीं जाल्यार ₹2,16,000 म्हणसर जाता. आणि जायत्या जाणांनी येदोळू एम्प्लॉयमेंटांत आसतना नॉर्मली एच-आर-ए क्लेम करूंक नॉर्मली तुमी मे बी तुमचेच घरा रावुल्ल्या बरी इन्कर्न तुमच्या आवय-बापायक रेंट दिवचे बरी आनी पुरो जायते जाण करतात आसले आनी व्हॅलिड जावन आसले जायत्या जाणांनी तशें केल्लें आसा. पूण आनी मुखार जर तर तुमी एच-आर-ए क्लेम करतात आनी जर तर तुमी क्लेम करताना तुमी रेंट ते कितले बांदले तुमी क्लेम करतात तर जाल्यार तुमच्या लँडलॉर्डाकडे म्हळ्यार तुमी कोणाचे प्रॉपर्टींत आसात तर त्या लँडलॉर्डाकडे अं, ताचे पॅन तुमी प्रोव्हाईड करूंक आसा कंपल्सरीली.
रेंट एग्रीमेंट आसूंक जाय आणि सांगत असं लँडलॉर्डाकडे तुमचे संबंध कसलो, तुमी भुरगिंगी वा भाव-भयणींगी वा तुमी इतर कसलेय संबंध आसा जाल्यार ते तुमी मेन्शन करूंक आसा. आणि तितले मात न्ही, तुमी लँडलॉर्डाक रेंट दितना तुमी रेंट पे करूंक आसा आणि तांणी ते इन्कम टॅक्सांत दाखोवंक आसा आणि इन्कम टॅक्स फायल करूंक आसा. सो त्या खातीर थोडे रूल टायट केल्यात. ते देखून मस्त तुमकां इल्लेशे काले म्हणटात ते येणे इल्लेशे पयशे काले इल्ले उरे येत आसले म्हणून बगता तर जाल्यार आतां जगरूं जया कित्याक मुखार मस्त कश्टाचे दीस आसात. आणि जर तर कोण शेअर मार्केटींत पयशे करतात आसले, शेअर मार्केटींत एस-टी-टी चार्जेस आसले, इक्विटी फ्युचर्साक 0.02% आसले, आतां चार्जेस इन्क्रीज केल्यात 0.05% केल्यात. तेंचो ऑप्शन प्रिमियमाक 0.10 आसले, 0.15% केल्यात. ऑप्शन एक्सरसाइजाक 0.13% जाल्ले 0.15% केल्यात आणि एफ-एन-ओ तुमी इन्कम टॅक्सांत दाखयतना थंय सेपरेट कॉलम दितेत आसात इन्कम टॅक्स फायल करूंक एफ-एन-ओचे तुमी कितले टर्नओव्हर केलां, कितले प्रॉफिट केलां आणि कित्याक हेसर टॅक्स हांगासर चड केल्यात गी म्हणून सांगल्यार जायते लोक फ्युचर्सांत, ऑप्शन्सांत कळीत नासतना होगडायत येत आसा. जशे चार्जेस चड केले जाल्यार जायते लोक पयले शिकता ताच्या उपरांत करूंक वयता कित्याक ब्लायंडली कोणी इन्व्हेस्ट करूंक वचनांत, पयशे होगडावंक वचनांत कित्याक चार्जेस चड आसतात. सो त्या खातीर इवन तुमी स्टॉक्सांत, म्युच्युअल फंडांत या तुमचे स्टॉक्सांत, ऑप्शन फ्युचर्सांत जर तर तुमी इन्व्हेस्ट करत आसात जाल्यार ते एकरन शिका. शिकल्यार कांय बादाक ना. शिका. थोडे पयशे करसी शिकच्या खातीर थोडे कोर्सेस बाय करी तुमी पुरो करून मागीर पयशे करा, नो प्रॉब्लेम. पूण पयशे अशेच होगडावंक वचनाकात. ओके आणि नेक्स्ट कॅश रिसीट. ओके कॅश रिसीट कितले तुमी तुमी कितले कॅश धाडूंक जातात, कितले तुमी या इन केस कितले लिमिट आसा, कितले पेनल्टी बांदूंक आसात हांगा आमी पळोवया. जर तर तुमी बिझनेस रिसीट जर तर तुमकां एक बिझनेस आसा आणि बिझनेसाक टर्नओव्हर करूंक म्हणून जायते लोक कॅश ट्रान्झॅक्शन करतात आसले. जर तर तुमचे कडेन बिझनेस आसा, एका दिसाक 2,00,000चे की चड लिमिट ना. 2,00,000 म्हणसर तुमी थंय दाखोवंक 2,00,000 म्हणसर मात्र तुमी कॅश काणयोंक वा दिवंक आसतले. जर तर तुमी वायोलेट केलें तर जाल्यार देन 100% पेनल्टी पडची चान्सेस आसता. तेंत जायते लोकांनी अशें केल्लें आसा, की पयशे टर्नओव्हर करतले आनी म्हज्या ताणें लोन दिवंक आसले वा हांवें ताका लोन दिलें म्हणून सांगून ट्रान्झॅक्शन करतात आसले. इवन तुमी लोन कॅश रुपांत दितात तर जाल्यार 20,000 चे की चड तुमी एक्सेप्ट करूंक ना वा 20,000 चे की चड तुमी पे करूंक ना. पे केले तर जाल्यार तुमकां हांगा पेनल्टी पडचे चान्सेस आसता. तितले मात्र न्ही जर तर तुम्ही कसले ॲसेट्स तुमच्या कंपनी खातीर कसले ॲसेट्स बाय करत आसात वा कसले एक्सपेन्स करत आसात तर जाल्यार एका मनशा फाटल्यान एका दिसाक ₹10,000 मात्र तुमी स्पेंड करूंक जाता आणि हांगासर तुमी कसले एक ॲसेट केले तर जाल्यार तुमी डिप्रिसिएशन क्लेम करूंक जाता आसले. सो हांगासर हाच्या की चड अमाउंट जर तर तुमी पर डे स्पेंड करतात तर जाल्यार ते धाडा ताचे डिप्रिसिएशन तुमी क्लेम करूंक जायना. आणि तितले मात न्ही जायते जणांचे अनएक्सप्लेन्ड कॅश आसात. म्हणून सांगल्यार कॅश ट्रान्झॅक्शन करतात. खंय थावन आयले, खंय थावन गेले गोत्तू ना. कशेंय जावन मागीर पळया इन्कम टॅक्स डिपार्टमेंटाक कळना म्हणून जर तर तुमी चिंतात तर जाल्यार आजकाल जावं पुरो तुमी इन्व्हेस्ट करतात, जावं पुरो तुमी प्रॉपर्टी बाय करतात वा सेल करतात वा खंय तुमी फॉरेन टुराक ट्रॅव्हलाक ट्रॅव्हल करतात, लक्झरी ट्रॅव्हल करतात. क्रेडिट कार्ड बिल्लांत स्वाईप करून क्रेडिट कार्डांत जायते बरे लक्झरी आयटम्स तुमी कान घेतात, स्पेंड करतात तर जाल्यार हर एक इन्स्टिट्यूशन, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन जावं पुरो बँक, जावं पुरो क्रेडिट कार्ड, जावं पुरो ट्रॅव्हल एजन्सीज, जावं पुरो इन्कम टॅक्स डिपार्टमेंट वा जावं पुरो यू-पी-आय ट्रान्झॅक्शन खंय परसर दितात. हर एकल्यानी तुमचे इन्फॉर्मेशन लिमिट क्रॉस जाले तर जाल्यार इन्कम टॅक्स डिपार्टमेंटाक धाडूंक आसता आणि त्या खातीर ते धाडिल्ल्यांत तुमकां तांकां कळीत जाता आणि तुमकां नोटीस येवचे चान्सेस आसता. जर तर तुमचे कडेन अनएक्सप्लेन्ड कॅश आसात ते तुमी ट्रान्झॅक्शन करतात तर जाल्यार 84% टॅक्स तुमी बांदिचे पडटा. त्या देखून जागृत करा. तुमचे कडेन रेकॉर्ड्स आसात हर एक जर तर ट्रान्झॅक्शन करतात ओके मागीर पळया येताना पळया म्हणून वचनाकात. कालय तुमी ट्रान्झॅक्शन करतात तर जाल्यार ताचे रेकॉर्ड दवरा, ताची बिल्लां दवरा, इनवॉयस दवरा आणि त्या दारां मात्र तुमचे कडेन मुखार तुमी खंय नोटीस आयलें तर जाल्यार तुमकां आन्सर करूंक कळीत जातलें. नातर जाल्यार मागीर प्रॉब्लेम जावचे चान्सेस आसात. ओके, आता डिजिटल ट्रान्झॅक्शन तुम्ही कितले करूंक जाता
आणि टोलान जर तर तुमी येतात तर जाल्यार कसले रिस्ट्रिक्शन्स हाडल्यात हाच्या विशयान तुमी जाणा जावनचे भोव गरजेचें जावन आसा. तुमी कळीत आसंक पुरो यू-पी-आय ट्रान्झॅक्शन जावंक पुरो फोन पे, गूगल पे आनी पुरो यू-पी-आय तुमी ट्रान्झॅक्शन करतात तर जाल्यार थंय 1,00,000 पर डे ट्रान्झॅक्शन लिमिट आसतलें आनी एव्हरी 24 हॉवर्साक ते रिसेट जातात आसले. तेंत जर तर तुमी थ्रू यू-पी-आय तर व्हडले पेमेंट करतात मे बी लायक इन्व्हेस्टमेंटाक जावंक पुरो, इन्शुरन्साक जावंक पुरो वा खंयचीय बिल्लां पे करूंक तेन्ना अप टू 5,00,000 म्हणसर तुमकां लिमिट आसा. तितलें मात न्हय आजकाल सिक्युरिटी मस्तू टायट केल्या. कशें टू फॅक्टर ऑथेंटिफिकेशन म्हणटात. पूण सांगल्यार आयदर तुमचे फेस आयडी आनी पासवर्ड, फेस आयडी वा पासवर्ड आनी सांगात तुमची यू-पी-आय पिन दोन्ही मॅन्डेटरी. 2 खंयचे तरी एक सिक्युरिटी ऑप्शन्स तुमचे लागीं आसोंक जाय. जर तर तुमी नवेंच ट्रान्झॅक्शन करतात, नवें अकाउंट ओपन केलें तर जाल्यार 24 हॉवर्सांत 2,00,000 म्हणसर मात्र ट्रान्झॅक्शन करूंक अवकाश आसतलो आनी तेंत जर तर तुमी नवेच डिव्हायसान जर तुमी ट्रान्सफर करतात तर जाल्यार एका दिसाक फर्स्ट स्टेप स्टार्ट करतना 5,000 म्हणसर मात्र तुमकां ट्रान्झॅक्शन करूंक अवकाश आसतलो. आनी फास्ट ट्रॅकाक आजकाल हर एकल्यांक फास्ट वचोंक जाय जे फास्ट ट्रॅक्स केल्यात आनी बरे रोड्स आनी पुरा केल्यात. आनी असल्या संदर्भात तुमी फास्ट ट्रॅक येताना हर एक डिजिटल केला. पयलीं तुमी रावोन जर तर तुमचे थंय बॅलन्स ना तर जाल्यार तुमी रावोन कॅश पे करूं शकता आसले आनी मुखार कॅश अलाव नात. फुल्ली डिजिटल केला आनी एन्युअल पास फी कितें आसलें ते 3,000 आसले. सो 3,000 टू 3,075 म्हणसर तांणी इन्क्रीज केला. आनी तितले मात्र न्ही जर तर तुमी तुमचे कडेन पेमेंट ना तर तुमचे कडेन बॅलन्स ना, तुमी पास जातात, तुमी जस्ट पे करनासतना मुखार वचून जे राजमार्ग ॲप थ्रू 72 हॉवर्स भितर तुमी पे करूंक आसता. इन केस पे करिना तर जाल्यार नेक्स्ट तुमी वयताना थंय डबल टोल प्लस पेनल्टीज पडचे चान्सेस आसता. आमचो इंडिया मस्तो स्मार्ट जातीत आसा. ते देखून तुमी स्मार्ट जाय म्हूण म्हजी आशा जावन आसा. ओके. इन केस तुमी पेंडिंग फायन्स भरना तर जाल्यार वाहन अंतुतावन तुमकां ब्लॅकलिस्ट जातले, तुमकां डेफिनेटली मुखार तोंदरे जातले. त्या देखून असल्या संकश्टाक वळोवंक जायनाका तर जणवाय घेया आनी जणवाय वापरा. ओके. आता नेक्स्ट तुमचे कॅश ट्रान्झॅक्शन करताना कितले करियेत आनी केदाळ तुमी शिरकोन पडचे चान्सेस असतात हाचे विशयान डिस्कस करया. तुम्ही कॅश ट्रान्झॅक्शन करताना मॅक्सिमम 1,00,000 तुमचे क्रेडिट कार्डाक बिल पे करतात आणि ते क्रेडिट कार्डाचे बिल तुम्ही कॅश थ्रू पे करतात तर जाल्यार देन मॅक्सिमम 1,00,000 म्हणसर मात्र 1,00,000 वयर गेले तर जाल्यार एका फायनान्शियल इयरांत एक पुटींग न्ही, एका फायनान्शियल इयरांत 1,00,000चे वयर गेले तर जाल्यार देन डेफिनेटली एस-सी-एफ-टी म्हणटात. म्हणजे सांगल्यार स्टेटमेंट ऑफ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन क्रेडिट कार्ड तुमचे कोण ते इन्स्टिट्यूशन्स आसात ते तुमच्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटाक इन्फॉर्म करतात. आणि तितले मात्र न्ही ऑनलाईन जावंक पुरो, आदर पेमेंट जावंक पुरो, एग्रीगेट तुमचे बिल जावंक पुरो, टोटल तुमचे बिल जावंक पुरो कॅशांत वा नॉन कॅश मोडांत जर तर तुमी ट्रान्सफर करतात आसात एका वर्साक ताचे किसर ट्रान्झॅक्शन जालां तर जाल्यार 10,00,000चे वयर ट्रान्झॅक्शन जालां तर जाल्यार तेय तुमकां रिपोर्ट धाडटात आणि तुम्ही भिवूंची गरज ना हांगा कित्याक तुमचे लीगल आणि वायट मनी तर जाल्यार तुमचे कडेन प्रूफ आसता आणि चिंते तुमी ट्रान्झॅक्शन केले ताच्या उपरांत ते तुमी इन्व्हेस्ट केले. तुमचे कडेन प्रूफ आसता पयशे खंय जावन आयल्यात, खंय जावन गेल्यात आणि खंय इन्व्हेस्ट केल्यात म्हणून. कॅश घालून जर तर तुम्ही इन्व्हेस्ट केले आणि एग्रीगेट म्हणजे टोटल एक 10,00,000चे किसर तुमचे पैसे झाले तर जाल्यार तुमकां नोटीस येवचे चान्सेस आसता. ओके. सो तुमचे डिपॉझिट जावंक पुरो, विथड्रॉवल जावंक पुरो एका फायनान्शियल इयरांत 10,00,000चे किसर जाले जाल्यार क्रेडिट कार्ड पेमेंट 1,00,000चे किसर जाले तर जाल्यार आणि करंट अकाउंट जर तर तुम्ही बिझनेस करते आसात आणि करंट अकाउंटांत तुमचे कॅश डिपॉझिट 50,00,000चे किसर जाले तर जाल्यार एस-एफ-टीन रिपोर्ट करचे चान्सेस आसता आणि तुमकां नोटीस येवचे चान्सेस आसता. त्या देखून तुमचे डॉक्युमेंट्स मेंटेन करा आणि तुमकां आन्सर दिवंक इझी जातलें. आणि प्रॉपर्टी खानगीतल्या आणि प्रॉपर्टी इकतेल्या समेत तुमच्या मोगाच्या भावा-भयणींक. ओके. जर तर तुम्ही पर्चेस करतात, प्रॉपर्टी पर्चेस करताना सडावत आमी एडव्हान्स दिता आणि ते एडव्हान्स दिताना पयलें सांग पुरो 1,00,000, 2,00,000, 5,00,000 रुपये एडव्हान्स दितले. उरले तुमी ब्लॅक मनी म्हणटात म्हळ्यार पयलें इल्लेशे दिवन तांकां मागीर आमी व्हॅल्युएशनांत उणें करतात तसल्यात. पूण जर तर आतां तुमी पर्चेस करताना एडव्हान्स दितात आणि 20,000चे की चड तुम्ही कॅशान दिता तर जाल्यार 100% पेनल्टी भेटची चान्सेस असता. तितले मात्र न्ही तुम्ही रेंटल सिक्युरिटी डिपॉझिट दितात. तुम्ही नॉर्मली ते चिंतया एक 1,00,000 रुपये
रेंट आसा नॉर्मली एक 10 म्हयन्यांचे रेंट जावंक पुरो, 11 म्हयन्याचे वा 1 वर्साचे रेंट पयलेंत कांग दितात वा तुमी एडवान्स दिवंक आसा. डिपेंड अपॉन दुसरे लँडलॉर्डा प्रकार. तुम्ही कितले दिता तर जाल्यार 20,000चे की चड तुमी कॅश दिवंक ना. म्हळ्यार ऑनलायनीन तांच्या बँक अकाउंटाक तुमी ट्रान्सफर करी जाय. आतां सगळ्यांक कळीत जाता की तुमी कोणाक कोणे रेंटाक दिलां, तांकां कितले रेंट येत आसा, हर एकी तांकां कळीत आसता. आणि जर तर स्टॅम्प ड्युटी जर तर तुमचे 2,00,000च्या की वयर स्टॅम्प ड्युटी असा विथ पॅन कार्ड. जर तर तुमचे लागी पॅन कार्ड ना आणि तुम्ही स्टॅम्प ड्युटी भरची 1,00,000च्या की चड आसा तर जाल्यार अगेन तुमचे ट्रान्झॅक्शन रिपोर्ट जाता आणि तुमकां नोटीस येवचे चान्सेस आसता. आणि तुम्ही प्रॉपर्टी बाय करतेत आसात. जर तर तुम्ही प्रॉपर्टी बाय वा सेल करतात, पर्चेस करताना तुमचे व्हॅल्यू 45 लाखाचे की चड आसा तर जाल्यार अगेन एस-एफ-टी रिपोर्ट करता आणि तुमच्याकडे त्याचे आन्सर रिसर्चचे चान्सेस असतात, की त्याक तुम्ही खंय जावन आयले पयशे काले केले. पयले 30 लाखांचे की चड आसत तर जाल्यार एस-एफ-टी रिपोर्ट करते तसले. आता 40 आनी 5 लाखाचे की चड आसत तर जाल्यार रिपोर्ट करतात. आणि गोल्ड कण घेतलेला मनशाक ओके कितले टोटल गोल्ड तुम्ही कितले होल्ड करी की म्हणून सांगो ना. जर तर का जरी बायल मनशा आसत तर जाल्यार 500 ग्राम म्हणसर अर्दो किलो. ओके 500 ग्राम म्हणसर गोल्ड आसचे आसवेत. ताका रिसिटांनी आसल्यार बरें खंय जावन आसा ते काले तुमी केद्या बाय केल्ले आनी पुरो आसा जाल्यार तुमकां दाखोवंक प्रूफ आसता. तेन्ना अनमॅरीड वुमन काजार जावन येतले स्त्रियेंकडे 250 ग्राम आशेत आणि दादल्या मनशाकडे 100 ग्राम आसयत आणि तुमचेकडे एकेदाळा तुमचेकडे प्रूफ नातेल्या तेदाळा. जर तर तुमच्याकडे प्रूफ असा, तुम्ही लीगली बाय केला तर जाल्यार तुम्ही भिवची गरज ना. हे प्रूफ नातेल्यांक विथआऊट प्रूफ मॅक्सिमम तुमच्याकडे इतले भांगार आशेत. ताचे की चड आसत तर जाल्यार तुमच्याकडे खाण गेल्ल्याक खंय जावन कान गेले, कशे मेळ्ळे ते मनशाक तुमच्याकडे प्रूफ आसोंक जाय. चिंत्या तुम्ही पहिले एक टूर करतले आता आणि ते टूराक वयच्या पहिले तुम्ही टी-सी-एस कलेक्ट करतले ते आणि चिंत्या तुम्ही एक 5 लाखाचे टूर पॅकेज करतल्यात आणि 5 लाखाक तुमकां मिनिमम एक 20 पॅन आसा तर जाल्यार 5% टी-सी-एस आणि पॅन ना तर जाल्यार 20% टी-सी-एस आसले. सो आता ते चेंज जावन फ्लॅट 2% जाला. सो त्या खातीर तुमकां लगभग एक 15,000 टू 90,000 रुपीज सेव्ह जाता. सो तितले मात्र न्ही एब्रॉडांत म्हळ्यार भायल्या गांवांनी जर तर मेडिकल ट्रीटमेंट काण घेवंक आसलें तर जाल्यार पयले तुमकां मिनिमम 5% टी-सी-एस बांदिजे आसले. पूण आतां फ्लॅट 2% जाला. सो लगभग तुमी 45,000 सेव्ह करूंक जाता 15 लाखाचे जर तर बिल जालें तर जाल्यार. तेंत फॉरेन एज्युकेशनाक जर तर तुमी भुरग्यांक भायर धाडटीत जाल्यार आतां तांच्या एज्युकेशनाक पयलें तुमी धाडिजे जाल्यार एक 5% टी-सी-एस तुमी पयशे दवरूंक आसले टी-सी-एस कलेक्ट करतले. आतां फ्लॅट 2% जाला. आणि तेंत तुमचे अदर फॉरेन रेमिटन्स म्हणून सांगतात. म्हळ्यार अप टू 7 लाख म्हणसर 0% टी-सी-एस आसले. 7 लाख जावन 10% जाल्यार तुमकां 0% आसले आणि आता अबाव 10 लाख जाल्यार 2% टी-सी-एस आसले. आणि आता हातूंत कांय बदलावण करूं ना. अप टू 7 लाख 0% आसा. 7 टू 10 लाख 0% आसा आणि अबाव 10 लाख 2% आसा. खंयचीच बदलावण हातूंत जावना. सो 60 टू 90% तुमचे टोटल टी-सी-एस कलेक्शनांत रिडक्शन जाला आणि आणि ॲज पर लिबरलाइज्ड रेमिटन्स स्किमा प्रकार एल-आर-एस म्हणटात. एका वर्साचे मॅक्सिमम लिमिट किती आसली? $250,000 म्हणसर तुमी ट्रान्सफर करीत आसले आणि ते आतांय सेम आसा. ओके आणि आता भोव गरजेचे जावन आसा पॅन कार्ड खंयच्या गरजेचे ना म्हण सांगना. पयले तुमी 10 लाखाचे की सर्तीक 10 लाखाचे की चड व्हॅल्यूची प्रॉपर्टी तुमी बाय करतेत आसत तर जाल्यार पॅन कार्ड कंपल्सरी आसले. आता ते इन्क्रीज करून 20 लाखाचे की चड प्रॉपर्टीक कंपल्सरी पॅन कार्ड केला. म्हाका कळीत ना कई 20 लाखाचे की एक नॉर्मल सिटीजन तर 20 लाखाक जागे मेळचे भोव कश्टांचे जावन आसात ते एक ल्हान 2 सेंट्स 3 सेंट्स कानगिजे पडात. सो नातर जाल्यार एक व्हडलो जागो पळयता तर जाल्यार एक फ्लॅटांनी कान घेता तर जाल्यार मिनिमम 20 लाखाच्या की चड आसता. म्हणजे पॅन कार्ड भोव गरजेचे जावन आसा. आणि व्हेइकल परचेज करता तर जाल्यार पयले हर एक खंयच्या व्हॅल्युएशनाचे व्हेइकल परचेज करता तर जाल्यार हे पॅन कार्ड गरजेचे आसले. आता 5 लाखाचे की वयले व्हेइकल तुमी जर तर परचेज करता तर जाल्यार ताका तुमचे पॅन कार्ड गरजेचे आणि 5 लाखा उणे कितली व्हेइकलां मेळटा ते म्हाका कळीत ना.
ओके. पोस्ट ऑफिस आणि बँक कॅश डिपॉझिट्स पयलीं 50,000ची किसड तुमी डिपॉझिट करता तर जाल्यार तुमकां पॅन कार्ड गरजेचें आसलें. आतां 1,00,000चे की वयर करता तर जाल्यार गरजेचें जावन आसा. पूण कालच हांव बँकाक गेल्ली आनी बँकांत पयले तुमची डेट ऑफ बर्थ आनी विचारनासली. आतां 50,00,000चे की वयर तुमी डिपॉझिट करतात तर जाल्यार तुमची डेट ऑफ बर्थ आनी पुराय विचारतात. म्हणजे तुमींत ते व्यक्तीक वा तुमकां कितले कळीत आसा ताच्या विशयांत माहीत घेतात आनी तांकां डेफिनेटली तांचे लिमिट क्रॉस जाले तर जाल्यार दे हॅव टू इन्फॉर्म टू द आय-टी डिपार्टमेंट. हॉटेल रिएम्बर्समेंट बिल्स पयले 50,000 ची की चड आसा तर जाल्यार पॅन कार्ड गरजेचें आसलें. आतां 1,00,000चे की चड जाले जाल्यार पॅन कार्ड गरजेचें जावन आसा. हे कितें सांगता की म्हणून सांगल्यार इन्फ्लेशन सट्टेत आसा. म्हणजे सकट व्ह्युअर्सांक सांगचें तुमचे फायनान्शियल प्लॅन करा. फायनान्शियल प्लॅन करतना इन्फ्लेशनाचे उडास दवरा आनी इन्फ्लेशना तिकीत तुमीय काम करीचे, मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम करीचे ना तर जाल्यार मुखल्या दिसांनी जियोंक भोव कश्टांचें जावन आसा. कित्याक एक सोर्स ऑफ इन्कम आसल्यार खंडिती पावना. आणि नेक्स्ट तुमचे इन्व्हेस्टमेंट जावं पुरो, इन्शुरन्स जावं पुरो, जावं पुरो खंयचीय पॉलिसी काडून घेतात तें पॅन कार्ड मॅन्डेटरी जावन आसलें. आतां हें पॅन कार्ड मॅन्डेटरी जावन आसा. आनी तेंत कॅश विथड्रॉवल एटीएमांतावन कॅश विथड्रॉवल करतात तर जाल्यार एक सिंगल ट्रान्झॅक्शन 20,00,000चे की चड ट्रान्झॅक्शन करतात तर जाल्यार तें पॅन कार्ड गरजेचें जावन आसा. वा एग्रिगेट एका वर्साक जर तर 1 करोडाचे की वयर तुमी विथड्रॉ करतात तर जाल्यार थंय तुमी पॅन कार्ड दिवची गरज आसा. तेंत जर तर नवें पॅन कार्ड करूंक पयलें तुमचे खाली आधार कार्ड आसल्यार पॅन कार्ड करूंक जातालें. नवें पॅन कार्ड करतल्याक. आज तुमकां पॅन कार्ड खाली आधार आसल्यार पावना. तो आयदर पासपोर्ट वा 10th स्टँडर्डाचे सर्टिफिकेट तुमी दिवचे पडटा. आधार कार्ड संगता. सो त्या खातीर पासपोर्ट ऑर 10th स्टँडर्डाची सर्टिफिकेट खूब गरजेची जावन आसा. ओके, आता मुखार कितें करचें जावन आसा. सो हें भोव गरजेचें जावन आसा. सो आजकाल हर एक डिजिटल जातेत आसा. तुमकांत तुमी सडीत माहीत दी जायी. केवळ YouTubeान बसून शिकल्यार पावना. खंयचे सारके खंयचे चूक ते समजून घेवन शिकचें भोव गरजेचें जावन आसा. टायम टू टायम अपडेट करचें भोव गरजेचें जावन आसा. सो त्या खातीर फुल्ली डिजिटल जाल्यार तुमी इक्विप करा. कळीत ना तर जाल्यार शिका. शिकिल्ल्यान कांय बादाक जायना. आणि ट्रॅक एसेप्टी थ्रेशोल्ड आम्ही येदोळ सांगिल्ल्या प्रकार क्रेडिट कार्डाक जावं पुरो, यू-पी-आय ट्रान्झॅक्शन जावं पुरो, बँक ट्रान्झॅक्शन जावं पुरो. तुम्ही कितले ट्रान्झॅक्शन करतात एका वर्साक ताचे लिमिट कितली आसा आणि खंय जावन येतात ते नोट करून दवरा कित्याक हर एका म्हयन्यान ती बजेट करचें भोव गरजेचें जावन आसा. कितलेशे जाणां कडेन हांवें विचारलें आमच्या स्टुडंटां लागीं विचारतना सांगचें आसा, आमी बजेटूच करना. कित्याक आजकाल भोव सुलाभ जाला आमी यू-पी-आयन ट्रान्झॅक्शन करता. आमी लेख दवरची गरज ना. केदाळ तुमी लेख दवरनात तेदाळ जायते पयशे तुमी होगडायतात. आयले वार म्हजे लागीं शिकूंक आयलो एकलो व्यक्ती म्हणटालो, हांवें केदाळा लेख दवरूंक सुरू केले. त्या म्हयन्यांत हांव नेक्स्ट म्हयन्यांत हांवें मिनिमम 50% एक्स्ट्रा सेव्ह केल्यात. म्हळ्यार हांव अननेसेसरी 50% अननेसेसरी स्पेंड करता तसलो. काल तुमी मेजर करतात तें वाडटा. सो त्या खातीर तुमचे ट्रान्झॅक्शन्स मेजर करा, नोट करा, बजेट करा, एक्सेल शीट मेंटेन करा वा एका बुकान बरोवन दवरा. खंयचीय मेथड तुमकां ईझी जाता ते यूज करा. खंडी जावन तुमकां मुखार गरजेक पडटलें. अपडेट पेरोल कम्प्लायन्स तुमच्या चेंजेस जाल्यात. तुमी जर तर एम्प्लॉयी जाले तर जाल्यार खंडी जावन तुमकां मुखल्या दिसांनी ताची माहीत तुमच्या कंपनींतल्यान मेळटली आनी तितले मात्र न्ही उडास दवरात. तुमी जर तर एच-आर-एक लिंक करतात, तुमच्या लँडलॉर्डाक पॅन कार्ड ताचे घेवंक आसा, तुमचे डिटेल्स पुरो दिवंक आसा आनी हर एक प्रूफ तुमी दवरचे गरजेचे जावन आसा. आणि तितले मात न्ही खंयचेय ट्रान्झॅक्शन करतात मोर दॅन 10,000 कॅश लिमिट ट्रान्सफर आनी करता तर जाल्यार जावं पुरो प्रॉपर्टींत, गोल्डांत जावं पुरो तुमचे कॅशांत देखून तुमी रेकॉर्ड दवरा. ट्रान्झॅक्शन प्रूफ दवरा. ओके. आनी कन्सल्टंट व्हेरिफाय करा कित्याक तुमकां कळीत आसा आजकाल म्हाका तर हर एक कळीत आसा, म्हाका तर हर एक गोत आसा म्हूण गेले तर जाल्यार मागीर तुमी मुखार कश्टाक पडचे पडत. जावं पुरो फायनान्शियल एडवायझरा कडेन जावं पुरो तुमच्या सी-ए कडेन मेळोन कॉन्टॅक्ट करून इन्कम टॅक्स फायल करा. जर तर तुमकां कोणी ना तर तुमकां कोणीचे सी-ए कळीत ना तर जाल्यार खंडी जावन आमच्या टिमाक तुमी संपर्क करीत. ती तुमकां हेल्प करतले. टायमार वेळार इन्कम टॅक्स फायल करूंक तुमकां मदत करतली. गेल्या त्या वर्सा जायत्या जाणांनी इन्कम टॅक्स फायल करून टी-डी-एस डिडक्ट केले, रिफंड कामगेले जावन आसा. जायते एन-आर-आयजांनी जायतीं जाणां चिंतात ओके म्हाका कांय इन्कम ना, हांवें कांय बांदिचें म्हणना. तुमी इन्कम टॅक्स बांदिचें म्हणना, पूण इन्कम टॅक्स फायल करा. आज न्ही फाल्यां तुमकां गरजेक पडटलें. नील इन्कम टॅक्स फायल करूंक जाता.
ओके. आणि तुमचे सगळ्यांनी के-वाय-सी अपडेट करा. सगळं इन्स्टिट्यूशन जावन करून म्युच्युअल फंड ಬ್ಯಾಂಕ್ तुमच्या पोस्ट ऑफिस ಅಂತ या स्टॉक मार्केट ಇಂದ ಕೈ तुम्ही पुरा अकाउंट ओपन केला ಅಂತ पुरं चेक करा. सिबिल रिपोर्ट्स इमिडिएटली हें करा, कित्याक नातर जाल्यार तुमची कसलेय मिस्टेकान जावंक पुरो वा दुसऱ्यांच्या मिस्टेकान जावंक पुरो तुमी कसलेय चेंजेस केला जावंक पुरो, फोन नंबर चेंज केला जावंक पुरो, दुसऱ्यांनी तांणी पेमेंट बांदून घातल्यार तुमकां इम्पॅक्ट जावचे चान्सेस आसता. सो नेक्स्ट आतां पुरो नंबर्स चेंज जाल्यात 15G121 झाला, फॉर्म नंबर 16 130 झाला, 26AS 168 जाला. सो फॉर्म नंबर्स नोट करून दवरा आनी खंडीत जावन तुमकां मुखार उपकारा पडटले. आणि तुमचे खंयचेय अलावन्स आसा तर जाल्यार वा खंय तुमी करतात तर जाल्यार तुमच्या कंपनीन जावन तुमकां इन्कम टॅक्स फायल करतात तर जाल्यार देखून तांकां तुमी कसले पुरो अलावन्स काडून घेतात ते पुरो तुमी प्रॉम्प्टली एम्प्लॉयराक तुमच्या सांगा. आणि सिस्टमॅटिकली कीप ऑल द ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड्स एंड रिसिप्ट्स. भोव गरजेची जावन आसा. खंयचीय ती ट्रान्झॅक्शन जावं दी तुमी रिसीप्ट दवरची भोव गरजेची जावन आसा. मोगचें न्हू हें जावन आसा ह्या जायत्या बदलावण जाल्ल्या विशयांत एप्रिल 1 तारखेर जाल्ल्या बदलावणा विशयांत तुमकां असलच जायते माहीत कळोवंक जाय. जावन पुरो पयशा विशयांत जावन पुरो पयशे जायत्या संतीक कनेक्टेड जावन आसा. आमचे मायंडसेट जावन पुरो जायते पुटे पयशे आमकां येनात. हर एकी समूह आसता पूण मायंडसेटान शिफ्ट जावन आसना. सो ग्रेस्टकायचे माइंडसेट जावंक पुरो वा तुमचे इतर कनेक्टेड एरियाज, हेल्थ रिलेशनशिप इमोशनल मास्टरी हे सगळे भोव गरजेचे जावन आसा तुमच्याकडे पयशे येवच्याक, पयशे अट्रॅक्ट करच्याक. तर मुगोचे न्हू मुखल्या दिसांनी मेयांत आमी बंगलोरांत आनी कोडयालांत वर्कशॉप्स कंडक्ट करतले. एका फुल दिसाचो वर्कशॉप कंडक्ट करतले. 18 वर्सां वयल्या खंयच्याय व्यक्तींनी येवं. इवन तुमकां इंटरेस्ट आसा 15 वर्सां वयली तुमी येवन शिकयता. सो दयकरून तुम्ही रजिस्टर करा. हांगासर दिल्ले लिंक क्लिक करा. कित्याक थोडे सीट्स आसतले त्या देखून आमी म्हाका हॉटेलांत करतले जाल्यार आमी पयलींच कन्फर्म करूंक आसा. दयकरून तुमचें रजिस्ट्रेशन कन्फर्म करा आणि त्याच्या उपरांत तुम्ही त्या एक क्लासीक अटेंड जाया आनी जायती नॉलेज घेवन वचून तुमच्या जिणेंत बदलावण हाडीचे म्हणली म्हजी आशा जावन आसा. जर तर तुम्ही दोळ आमच्या YouTubeक सबस्क्राईब करूं ना तर जाल्यार दयकरून सबस्क्राईब करा. जर तर तुम्ही चिंतात हो गरजेची माहीत आणि हर एकल्याके पास ऑन जायचे, हर एकल्याके कडी जायची ते ऐकून तुमच्या कुटुंबातल्या चिंता तुमच्या समाजातला सकल लोकांच्या विशयान दांडिया परत मेळटा तवळ मनसर ते बरें करूं.